नमस्कार, मी सुनीता पाटील, सुनीताज ब्लॉग्स अँड स्टोरीजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। 22 जानेवारी 2024 आजचा दिवस हा भारतातच नव्हे तर अख्ख्या जगभरामध्ये खूप अतिशय आनंदाने उत्साहाने साजरा केला जात आहे। आज आपल्याकडे दिवाळी आहे, हो, राम दिवाळी। आज आपल्या अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा करून मूर्ती बसवण्यात आलेली आहे आणि आज अख्ख्या जगभरामध्ये या उत्साहाचे एकदम म्हणजे आपल्या घरातला उत्सव अशा पद्धतीने सर्वजण साजरा करत आहे। आणि आज आमच्या लोढा संकुलामध्ये सुद्धा खूप मोठ्या उत्साहात हा आजचा दिवस आपण साजरा करत आहोत। तुम्ही बघत आहात माझ्या मागे श्री प्रभू रामचंद्रांची प्रतिमा म्हणजे पोस्टर उभा केलेला आहे आणि आज इथे भजन कीर्तन होणार आहे आणि त्याचबरोबर भंडारा सुद्धा ठेवलेला आहे। सो तुम्ही सुद्धा आमच्या या उत्साहामध्ये सहभागी होणार आहात हे मला माहीत आहे। बघूया पुढचा कार्यक्रम कसा आहे तो। चला तर, तुम्ही बघत आहात आमच्या लोढा संकुलाच्या गार्डनमध्ये हा 150 फूट उंचीचा झेंडा आम्ही 2019 मध्ये फडकवलेला आहे। सो त्याचं सुद्धा आज लहरणं सुद्धा खूपच अभिमानास्पद वाटत आहे आणि तिरंगा म्हटला तर आपल्या अंगामध्ये उत्साह असा आपोआपच संचारतो। आहेत आमचे प्रभू रामचंद्र। मी बघत आहात थोडासा अंधार आहे कारण संध्याकाळ होत आलेली आहे आणि त्याच्यामुळे थोडासा काळोख आहे, पण आता थोड्या वेळात हॅलोजन्स लागतील आणि मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला पुन्हा पोस्टर दाखवेन नक्कीच। आणि बघा इथे तयारी सुरू आहे, सजावट केलेली आहे फुलांची। काही असली फुलं आहेत, काही नकली फुलं आहेत, डझंट मॅटर। आज सगळ्यांचाच लुक खूप वेगळा दिसत आहे। तुम्ही बघत आहात समई सुद्धा खूप छान पद्धतीने सजवलेली आहे आणि ज्या वेळेला दीप प्रज्वलन केलं जाईल तर हे खूपच सुंदर दिसणार आहे। मंडळी आलेली आहे, भजन थोड्याच वेळात सुरू होत आहे। तुम्ही बघत आहात महाआरतीचा पोस्टर इथे लावलेला आहे। आता हळूहळू सर्व आपले लोढा संकुलातले रहिवाशी, नुसतं लोढाच नाही तर इथे नवनीत नगर आहे, भोपर आहे, भद्रानगर आहे, त्याचबरोबर संदप गाव आहे, म्हणजे बरीच नावं आहेत परंतु मला जास्त परिचयाची नाही आहेत कारण मी जास्त कुठे बाहेर जात नाही। सो थोडंसं नावामध्ये माझा गोंधळ होईल, हरकत नाही। बघा आता सर्वजण येत आहेत इकडे। आज किती सुंदर आणि प्रसन्न वातावरण वाटत आहे। या सर्व सोहळ्यामध्ये मला माझ्या भाईची अनुपस्थिती खूप खटकत आहे कारण तो पण असा सहभागी व्हायचा प्रत्येक प्रोग्राममध्ये। रघुनाथ जी मांगने रघुनाथ जी मांगने अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी
तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री पंढरीनाथ महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज श्री गुरुदेव दत्त राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज सती जानकी जीवना जानकी जीवना सती जानकी जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पुरती जय देव रत्नाधरी गुणगुणेश्वरा पूरे चरणी भागरिया जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव ध्वनी गाठीला आनंदाची गुढी घेऊनिया जय देव जय देव जय देव निज बोधारामा सद्भावे आरती परिपूर्ण कामा निज बळे निज शक्ती सोडविली सीता म्हणून येणे झाले अयोध्येनाथा आनंदे ओसंडे वैराग्या भरता आरती घेऊन
झाली परिपूर्ण कामा जय देव आत्माया रामा निजमागम शोधिता जो प्रभु जी हृदयातुत केरे ओम जय लक्ष्मी रमणा भाव भक्ति के कारण चिन्ह चिन्ह रूप धरो सभी चिन्ह चिन्ह रूप धरो श्रद्धा कारण दीनी श्रद्धा कारण रखेंगे इनको काज करो लक्ष्मी रमणा बाल बाल संगराज सिखाए जात पवन सुत बाण नवाए लंका जारे प्रिया राम जी के काज सवार लक्ष्मण मूर्छित परे सकार आन सजीवन प्राण युवार पैठी पताल तोर जमकारे आई रावण जनतार तोरल मुनियारत लूटार जय 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 हनुमान तारे कंचन थाल कपूर लोचारे आरती करत नामाई जो हनुमान की आरती गावे पति वैकुंठ परम पद पाए सखी है रघुराई तुलसीदास सन कीर्ति गाय आरती श्री हनुमान लला बघा चालू केलेलं आहे। हे आहेत आमचे अमर दादा, काय वाटतं आचार्य साथ देत आहेत। सो अशा पद्धतीने भंडारा सुरू झालेला आहे आणि सर्व रामभक्त भंडाऱ्याचा ग्रहण करत आहेत। सो बघा लाईन खूप मोठी आहे, खूप छान पद्धतीने ही महाआरती झालेली आहे आणि आता सर्वजण खूप प्रसन्न आहेत आणि खूप खुश आहेत।